आज संपूर्ण राज्याला रेड अलर्ट देण्यात आलेला आहे। दक्षिण कोकण किनाऱ्यावर कमी दाबाचे क्षेत्र अधिक तीव्र झाल्यामुळे राज्यात 28 मे पर्यंत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। राज्यातील विविध जिल्ह्यांना पावसाने अलर्ट जारी केलाय। 28 मे पर्यंत अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे। दक्षिण कोकण किनाऱ्यावरील पूर्व मध्य अरबी समुद्रावरील कमी दाबाचे क्षेत्र आणखी तीव्र स्वरूपात परिवर्तित झाले, त्यामुळे आता मध्य महाराष्ट्रात, दक्षिण मराठवाडा तसंच दक्षिण छत्तीसगडपर्यंत पावसाचा जोर जास्त राहणार आहे। दरम्यान कोणकोणत्या जिल्ह्यांना हवामान विभागाने अलर्ट दिलाय पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। कोकण विभागात मुंबई, ठाणे, पालघर जिल्ह्यात हलका ते मध्यम पावसाचा अंदाज। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता। तर मध्य महाराष्ट्रात पुणे, सातारा, अहमदनगर, कोल्हापूर जिल्ह्यात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्य महाराष्ट्र, पुणे, कोल्हापूरमध्ये घाट माथ्यावर मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे। तर मराठवाड्यामध्ये संभाजीनगर, बीड, लातूर, नांदेड, परभणी, धाराशिव, जालना, हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता। तर विदर्भामध्ये अकोला, अमरावती, नागपूर, वर्धा, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, भंडारा, गोंदियात हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता वर्तवण्यात येते आहे। उत्तर महाराष्ट्रामध्ये नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव जिल्ह्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।